नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इथं बटर पनीर मसाला घरीच कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायचं आणि साधारण 3 ते 4 चमचा किंवा अर्धी वाटी तेल आहे तो घालून घ्यायचा आहे. तर तेल पहिलं गॅस मोठं ठेवून कडक असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर साधारण अर्धी वाटी एवढंच मी इथं 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत. तर ते तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सोबतच 4 ते 5 लाल मिरच्या आहेत, लाल सुक्या मिरच्या आहेत, तर ते सुद्धा इथं तळून घेणार आहे. तर साधारण खूप जास्त वेळाला तळून नाही घ्यायचं, 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर मी तळून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्येच एक मीडियम आकाराचा कांदा असं मोठं आकारात कट करून घेतलेला आहे. तर तो कांदा घालून सुद्धा 2 मिनटं मी असंच ह्याला भाजून घेतलं आणि त्यानंतर ह्याला आपल्याला इथं थंड होऊ द्यायचं आहे. त्याआधी ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा घालून घेणार आहोत. तर साधारण टोमॅटो मी इथं जास्त वापरलेला आहे, 2 मोठ्या आकाराचे मी इथं टोमॅटो आहे तो वापरलेला आहे. तर ह्याच्यावरती ताट झाकून 2 ते 3 मिनटं असं छान शिजवून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता आपले टोमॅटो आहे ते छान असं मऊसूत होईपर्यंत शिजलेले आहेत. तर आता गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्याची वाट बघूयात आणि हे थंड झालं की आपण ह्याच्यामध्ये हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. तर टोमॅटो शिजायला साधारण आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी लागतात, पण मी 2-3 वेळा ताट काढून असं ह्याला हलवून घेत आहे. तर हे मसाला आपलं इथं बनवून तयार झालेला आहे आणि ह्याला पाणी वगैरे न घालताच आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी कढईमध्ये तेल आहे तो गरम करून घ्यायचं. तर आज आपण इथं बटर पनीर मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी इथं बटर आहे तो वापरलेला आहे. तुम्हाला इथं तेल वापरायचं असेल तरीही वापरू शकता. साधारण मोठ्या आकाराने 2 चमचे एवढं बटर आणि 1 चमचा एवढं मी तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पहिलं बटर आहे तो छान असं विरघळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाला घालायचे आहेत. साधारण लाल तिखट आणि हळद आहे तो मी इथं घालून घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मी याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेलं तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. 1 मिनिटभर हे मसाला आहे तो बारीक गॅस ठेवून असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण आत्ता मिक्सरला लावून हे वाटण आहे तो तयार करून घेतलेला आहे तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांडीमध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीनं थोडंसं पाणी आहे तो घालायचा आहे आणि हे मसाला आपल्याला साधारण 3 ते 4 मिनटासाठी वर असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता साधारण 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि आपला मसाला आहे तो छान असं भाजून किंवा शिजून तयार झालेला आहे. त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये मलाई आहे तो घातलेला आहे. तर साधारण 2 चमचे एवढे मी ह्याच्यामध्ये मलाई आहे तो घातलेला आहे. तर तुम्ही इथं गॅस बारीक किंवा बंद करून सुद्धा हे मलाई आहे तो घालून घेऊ शकता. त्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ताट झाकून साधारण 2 ते 3 मिनटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे. तर परत ताट काढून ह्या मसाल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आपला मसाला आहे तो खूप छान असं कलर दिसत आहे त्याचा आणि शिजून सुद्धा तयार झालेला आहे. तर असंच मी 4 ते 5 मिनटं ताट झाकून शिजवून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये मी इथं पनीर आहे तो घेतलेला आहे. पनीर आपल्याला इथं कच्चेच घालायचे आहेत. साधारण एक वाटी एवढं मी इथं पनीर घेतलेलं आहे
आणि त्याला असं थोडंसं मोठ्या आकाराचे चौकोनी फोडी करून घेतलेले आहेत. तर तो पनीर आहे तो घालून घ्यायचा आहे. तर पनीर आहे तो कच्चाच घातलेला आहे मी. तर पनीर घालून एकदा छान असं सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत ह्याच्यावरती ताट झाकून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं बटर पनीर मसाला घरच्या घरी बनवू शकता रेस्टॉरंट स्टाईल. तर हे बघा, इथं आपलं पूर्णपणे भाजी बनवून तयार आहे. तर गॅस बंद करूयात. एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यावरती आणखीन थोडंसं मलाई आहे तो घालून घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.